नमस्कार, मी विनोद बाहेकर, जिजाऊ अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण जीएमसी नागपूर महाराष्ट्रामधील विदर्भातील एक चांगलं कॉलेज की ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन असते 1947 हे कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये जर आपण विचार करायला गेलो तर जवळपास 196 एकरचा यांचा परिसर आहे। सर्व खूप मोठं कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं आणि कमी फीज असलेल्या कॉलेजपैकी एक कॉलेज। पण महत्त्वाचं आहे की जर समजा आपल्याला अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन करायची असेल तर कट ऑफ थोडक्यात आपल्याला किती मार्क्स लागतील नीटमध्ये आपल्या कॅटेगरीनुसार। तर आता आपण काय करूया, 2023 आणि 2024 मध्ये नेमकं नागपूरला जे ॲडमिशन झाल्या जीएमसी मध्ये तर कशा पद्धतीने झाल्या, कोणत्या स्कोअरवर झाल्या तर ते बघूया। 2023 मध्ये जो ऑल इंडिया रँक होता तर तो 1,91,167। लक्षात घ्या, ऑल इंडिया रँक हा आपल्या स्कोअर कार्डवर येतो नीट रिझल्ट लागल्याच्या नंतर। पूर्ण भारतामधून आपला विद्यार्थी किती नंबरला आहे तर हे यावरून कळतं। मग आता 2023 मध्ये 1,91,167 ला ही ॲडमिशन झाली, पण 24 मध्ये 2,24,473। आता यामध्ये हे जे हा जो स्कोअर आहे तर हा 428 होता आणि जर समजा आपण हेच 2024 मध्ये विचारात घेतलं तर 487 स्कोअरला ही ॲडमिशन झाली। ही जी कॅटेगरी आहे तर ही एसटी कॅटेगरी होती की जो सगळ्यात कमी स्कोअर लागतो कॅटेगरीनुसार, कॅटेगरी एसटीचा। आता हेच जर आपण पुढची कॅटेगरी विचारात घेतली 2023 मध्ये नेमकं काय झालेलं होतं आणि 24 मध्ये नेमकं काय झालेलं होतं बघा। ऑल इंडिया रँक मध्ये डिफरन्स बघा, पहिला जो 23 चा ऑल इंडिया रँक आहे 55,257 आहे, पण इकडे ऑल इंडिया रँक मध्ये थोडा डिफरन्स दिसून येतो आपल्याला। स्कोअर मध्ये बघा कसा डिफरन्स येईल, सुरुवातीला 561 स्कोअर आहे 2023 चा, पण हीच लास्ट ॲडमिशन 612 वर गेली। डिफरन्स बघा खूप मोठा डिफरन्स आहे, कट ऑफ खूप हाय गेलेला आहे या कॅटेगरीमध्ये की जी कॅटेगरी आहे एससी। तुम्ही जर नवीन असाल नक्की एकदा जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आता यानंतर आपण स्टेप बाय स्टेप सर्व कट ऑफचे व्हिडिओ बनवतोय, तुमच्यापर्यंत ते नक्कीच पोहोचतील। आता असाच जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला 2023 मध्ये ऑल इंडिया रँक आणि 24 मधला ऑल इंडिया रँक बघा 30,881 आणि 32,356। आता हा जो ऑल इंडिया रँक आहे तर याला 2023 मधला जो स्कोअर आहे तर तो आहे 597 मार्क्स, पण आता हे जे ऑल इंडिया रँक आहे 24 चा तर याचा स्कोअर आहे 643। बघा किती डिफरन्स आहे, तर यामध्ये जवळपास समजा एक 50-60 मार्क प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपल्याला डिफरन्स दिसून येईल। आता ही जी कॅटेगरी आहे तर ही आहे व्हीजे। आता असंच जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला 2023 मधला ऑल इंडिया रँक आणि 24 मधला ऑल इंडिया रँक बघू शकता, यामध्ये 54,756 आणि इकडे बघा हा ऑल इंडिया रँक किती कमी लागलेला होता, नक्कीच हा स्कोअर खूप हाय असेल। मग आता 23 मधला या विद्यार्थ्याचा स्कोअर लास्ट ॲडमिटेड 562 आहे, पण 24 मध्ये नेमकं काय झालं बघा, हा स्कोअर 650 वर गेला, खूप मोठा डिफरन्स झाला। तर त्यामुळे ऑल इंडिया रँक मध्ये सुद्धा तुम्हाला डिफरन्स दिसून येईल। कॅटेगरी आहे NTB, कॉम्पिटिशन असते NTC NTD या सगळ्या ज्या कॅटेगरीज आहे तर ते सर्व सविस्तर आपण बघतोय। आता 23 आणि 24 मध्ये अजून जर आपण पुढची कॅटेगरी घेतली बघा 28,964 21,506 डिफरन्स ऑल इंडिया रँक मध्ये सुद्धा दिसून येतो। पण आता या ठिकाणी हा स्कोअर 600, पण इकडचा स्कोअर बघा 657 आहे, 57 मार्काचं या ठिकाणी हाय गेलेला कट ऑफ आपल्याला दिसतो तुलनेमध्ये जीएमसी नागपूरच्या। पण आता एक विचार करा की ही जी कॅटेगरी आहे तर ही आहे NTC। आता असाच जर आपण विचार केला पुढच्या कॅटेगरीचा 2023 मध्ये 16,257 ऑल इंडिया रँक आणि इकडे बघा 22,169 ऑल इंडिया रँक। ऑल इंडिया रँक चेंज होत राहतो दरवर्षी, म्हणजे त्याच स्कोअरला सारखा ऑल इंडिया रँक येत नाही। बघा इथं बघा 625 स्कोअर आहे आणि इथं 655 स्कोअर आहे, म्हणजे जवळपास 30 मार्क या ठिकाणी वाढलेले तुम्हाला दिसून येतील। पण आता ही जी कॅटेगरी आहे NTD आहे, तर त्यामुळे तुम्ही जर NTD मध्ये असाल तर साधारण ऑल इंडिया रँक जो आहे तर तो या पद्धतीने तुमचा यायला पाहिजे। स्कोअर जो आहे तर तो आफ्टर नीट रिझल्ट थोडाफार यामध्ये चेंज होईल, पण ऑल इंडिया रँक जो आहे तर तो तुम्ही जर का व्यवस्थित त्या ठिकाणी SML मध्ये जर का बसत असले, महाराष्ट्राचा जो मेरिट लिस्ट नंबर असतो त्यामध्ये जर तुम्ही बसले तर नक्कीच तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकते। आता अशीच आपण जर पुढची कॅटेगरी बघितली तर बघा इकडे ऑल इंडिया रँक आहे 16,938, इकडे आहे 15,059। आता यामध्ये जर समजा या ऑल इंडिया रँकला स्कोअर बघितला तर 623 आहे, पण या ऑल इंडिया रँकला स्कोअर 666 आहे। खूप मोठा डिफरन्स, परत मी तुम्हाला ते सांगतोय की खूप मोठा डिफरन्स पडतोय। कॅटेगरी आहे OBC,
तुम्ही जर ओबीसी मध्ये असाल तर साधारण या ऑल इंडिया रँकच्या दरम्यान, या SMLच्या दरम्यान, या ऑल इंडिया रँकला जो SML होता तर त्या दरम्यान तुम्ही यायला पाहिजे, तरच तुम्हाला नागपूरच्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट होऊ शकतं. आता असंच जर समजा आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला तर बघा ऑल इंडिया रँकचा डिफरन्स बघा, जवळपास समजा एक 10,000 11,000पर्यंत डिफरन्स दिसून येतो. आता स्कोअर बघा, इकडचा जो स्कोअर आहे तर तो 621 आहे, पण 24चा जो स्कोअर आहे तर तो 648 आहे. स्कोअरमध्ये पण डिफरन्स आहे. कॅटेगरी आहे EWS. आता जर समजा तुम्ही PWD मध्ये असाल, थोडक्यात तुम्ही जर PWD मधून अगोदर स्कोअर नीट दिलेली असेल आणि तुम्हाला व्यवस्थित स्कोअर आलेले असेल तर PWD ची अलॉटमेंट कमी स्कोअरला होते. पण आता समजा त्यासाठी ते पॅरलल आरक्षण तुमच्याकडे ते आहे का तर ते बघा एकदा. आता हा बघा ऑल इंडिया रँक आहे 15,077 आणि इकडचा ऑल इंडिया रँक आहे 12,700. आता याचा स्कोअर जो आहे तर तो आहे 627 आणि या ऑल इंडिया रँकचा स्कोअर आहे 670. डिफरन्स खूप झाला हा या तुलनेनं 23 आणि 24 मध्ये. पण कॅटेगरी आहे ओपन की ज्याचा कट ऑफ खूप हाय गेलेला होता. आता यानंतर जर आपण विचार केला की आपण 23 मध्ये जी कॅटेगरी नव्हती की जी 24 मध्ये आली तर ती आहे SEBC की जे नवीन त्या ठिकाणी काउन्सिलिंगमध्ये आलेलं होतं 2024 मध्ये. त्यांना कास्ट लागायची, त्याची व्हॅलिडिटी लागायची, सगळे डॉक्युमेंट्स लागायचे. तर यांचा जो कट ऑफ आहे तर तो 658 गेलेला आहे. कॅटेगरी आहे SEBC. नवीन असाल जिजो अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती जर इन्फॉर्मेशन देणारी वाटली असेल लाईक करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.